हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे आणि कसा चालू आहे तुमचा अभ्यास? तर आजचा व्हिडिओ खास यासाठी बनवला आहे की आत्ता कालच टेटची जाहिरात पडलेली आहे आणि त्यामुळे तुमच्यापैकी ज्यांचं डी.एड झालं आहे ते नक्कीच यासाठी फॉर्म भरू शकतात आणि अगदी महिनाभरावरच याची परीक्षासुद्धा आहे. कारण परीक्षेचा डेटसुद्धा त्यामध्ये डिक्लेअर केलेला आहे की 24 मे नंतर त्याची एक्झाम आहे. त्यामुळे जे तुमच्यापैकी एबल आहेत, क्वालिफिकेशन आहे त्यांनी फॉर्म नक्की भरा आणि छान अभ्यास करा. आता ही ॲड येणार हे बऱ्याच दिवसांपासून माहिती होतं की अगोदरच नोटिफिकेशन तसं आलेलं होतं. बऱ्याच लोकांनी तेव्हापासूनच स्टडी केलेला असेल चालू आणि आता छानपैकी महिनाभरात छान अभ्यास करा आणि पेपर द्या. त्याचबरोबर नांदेडची सुद्धा जाहिरात पडलेली आहे. गट डच्या पद आहेत. त्याचबरोबर पुण्याची सुद्धा नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागामध्ये गट डची शिपाई पदाची जाहिरातसुद्धा आलेली आहे. आता ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी नक्कीच फॉर्म भरू शकता. 10 मेपर्यंत त्याचीसुद्धा मुदत आहे. त्याचबरोबर नवी मुंबई महापालिकेचीसुद्धा ज्यांचे फॉर्म राहिले असतील भरायचे त्यांनी भरून घ्या, कारण त्याचीसुद्धा 11 मेपर्यंत मुदत आहे. त्याचबरोबर लेखा आणि कोशागार विभागाचं ज्या कोकण विभागाचं एक्झाम बाकी आहे त्यांचेसुद्धा हॉल तिकीट डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. काहींचे होत आहेत, काहींचे होत नाही आहेत. तर त्यातले पासवर्ड ID तुम्ही व्यवस्थित टाका, कॅप्चा व्यवस्थित फिल करा आणि नंतर मग तुम्ही डाउनलोड करू शकता तुमचं हॉल तिकीट. आणि परीक्षा 5, 6 आणि 7 या 3 दिवसांमध्ये आहे लेखा कोशागार विभागाची. आता ही होती सगळी आत्ता चालू असलेल्या भरती प्रक्रियेची माहिती. आता नवीन ज्या जाहिराती पडल्या त्याबद्दलची. आता तसेच आता बोलत आहेत की वनरक्षकची सुद्धा जाहिरात येणार आहे, त्याचबरोबर पोलीस भरतीची येणार आहे आणि वेगवेगळ्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांचीसुद्धा जाहिराती येणार आहेत. नगर परिषदेची सुद्धा जाहिरात येणार आहे. त्यामुळे तुमच्यापैकी ज्यांनी अभ्यासाला सुरुवात केलेली नाही आहे त्यांनी नक्कीच अभ्यासाला सुरुवात करा आणि आपण ज्या पदासाठी पात्र आहोत त्या पदाचा छान सिलेबस काढा, परीक्षेचं स्वरूप समजून घ्या आणि छान पहिल्यापासून अभ्यासाला सुरुवात करा. गट क ची असतील, गट ड ची असतील, अशी वेगवेगळी पदं त्यामध्ये असणार आहेत. गट ब आणि गट अ ची सुद्धा पदं ही महानगरपालिकेचे सुद्धा असतात आणि त्याचं क्वालिफिकेशन पण तसं असतं आणि आपल्याला बऱ्यापैकी ते माहिती नसतं आणि अगोदर आपण जाहिराती आल्याच्यानंतर ते कळतं की हां ह्या पदासाठी ही पात्रता आहे, पण आपण नाही आहेत पात्र. तर बरीचशी पदं आहेत महानगरपालिकेमध्ये सुद्धा. औषध निर्माता आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे, आरोग्य सेविका आहेत, MPW आहे, अजून बरेच काय पदं आहेत. तर तुम्ही त्याचंसुद्धा सिलेबस काढून घ्या, माहिती करून घ्या की आपण पात्र आहोत किंवा नाही आणि त्यानुसार अभ्यासाला लागा. ठीक आहे, तर भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.